हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे 4था दिवस ना. आज आम्ही मनालीत आहोत. तुम्हाला आज दाखवून काय काय ॲक्टिव्हिटी होणार आणि ते तुम्हाला सगळं दाखवून. आज काय काय मागचा डोंगर बघा, इतका भारी व्ह्यू आहे. मी काल काढला नाही, मला दाखवतो. भारी आहे. आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू. तो डोंगर मस्त दिसतात. गाईज आता सकाळचे 9 वाजलेत ना. आता बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू. ते वरती स्नो आहे. यायला थांबले होते थंडीच बर्फात जायसाठी. आता बघू, दाखवता तुम्हाला जसा तसा. माग परत एवढा भारी मस्त पैकी. मी आता एवढा भारी कपडे घातलेलं लूक दाखवला नाही मी, नंतर दाखवून. पण आता कपडे आम्हाला चेंज करायला लागतील, दुसरं घालायला लागतील. मला दाखवता आता कपडे आम्हाला चेंज करायला लागतील. आम्ही भारी कपडे घातलेलं, आता ते घालायला लागतील. तो मला बुटा खराब होतील, तुमची कपडे पण खराब होतील म्हणून आता कपडे घेतले. आता आमचं हे झालं, कपडे तुम्हाला दाखवतात. आमचं कपडे दाखव. तेव्हा लुक आता असं कपडे घ्यायला लागलं आम्हाला. आम्ही घातलेलं वेगळं कपडं करशील. आता कपडं आम्ही चेंज केलं, दुसरं घातलं. तुम्हाला जसा जमल तसा मी दाखवून. आम्ही आतमध्ये 2-3 कपडे घातले. आता दाखवतो. आम्ही चाललो. आता कुठे चाललो आपण? मी चाललो रोहतांग पासला. तुम्हाला दाखवतो आता तिथे जाऊन. मी कपडे पण चेंज केले सगळ्यांनी. आता तिथं बरफ पण आहे. आताच आम्हाला रस्त्याला दिसला. तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन. रातें सुरंग सी बागी उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. स्लो रोहतांग पासला. आता काय सगळं व्ह्यू आहे, काय मजा येते. ई बाबा, हो थांब, दाखवतो तुम्हाला व्ह्यू. हे बघा. हो काय चाले ना. काय आता मस्त आम्ही व्हिडिओ वगैरे काढू. तुम्हाला जसा हवं तसं दाखवून. आणि फोनमध्ये चार्जिंग पण कमी आहे, तर बघू. तुम्हाला जसं हवं तसं दाखवेन मी. माझा हात थंड पडत चालले, मला ब्लॉग करायला म्हटलं थोडा. तुम्हाला होल तसा मी दाखवेन, तर बघत राहा ना. ब्लॉग मोठा झाला तरी बघा, कारण की खूप एन्जॉय केला आहे. आणि खूप काही व्ह्यू आहे तिथं बघण्यासारखे, तर बघत राहा ना. समोर बघा डोंगर कसे. ओ, समोरून खूप छान दिसते. कॅमेरात इतकं नाही वाटत असं, पण समोरून खूप म्हणजे खूपच छान वाटते. फोटोशूट वगैरे काढून झाले. मग बाजूला फोटोशूट काढून झाले. आता आम्ही मॅगी खात आहोत सगळी. इथं मला थंडी लागते, की स्वेटर नाही माझ्या इथं. सगळी आणि इथं थोडासा खाव, मग निघू वापस.
सा दाखवलं तुम्हाला. आता थंडी लागते म्हणून मी स्वेटर नाही आणला कारण थंडी लागायला लागली. आता खाता ना मग हे करतात. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे. निघलो रोहतांग पास मधून. आता आम्ही अटल टनलवर चाललो. हा तर तुम्ही बघत राहा. जास्त शूट करायला भेटत नाही कारण की फोनमध्ये चार्जिंग कमी आहे. तरी मी ट्राय करता जेवढा होते तेवढा करायचा ट्राय करता शूट करायचा. आता बघा तुम्हाला दाखवता. बघत राहा पुढं पुढं. राजस्थानची गाडी. आता आम्ही अटल टनलमध्ये घुसलो. पहिलाच तुम्हाला दाखवला असेल मी. पहिलाच तुम्ही बघला असेल. आता अजून खूप मोठी आहे ती. पहिला मला दाखवायला जमला नाही. फोन पुढं होता. आता अटल टनलच्या बाहेर. आणि बाहेरचं इतकं भारी मला दाखवतो. एवढं मस्त. इथं रिव्हर पण आहे. मला जास्त जरा शूट करायला भेटत नाही कारण की जरा रस्ता खराब आहे इथं थोडं म्हणून. दुसरं काही नाही. पण इतकं मस्त व्ह्यू आहे. कॅमेऱ्यामध्ये तेवढं नाही दिसत पण समोरून खूप छान आहे. खूपच. आता मी दाखवते पुढं काय होतं तर इथं मला नीट करायला भेटत नाही शूट करायला. आणि जसं होईल तसं मी दाखवत बघत राहा. इथं ढगफुटी झालेली ना तर सगळं रस्तं कसं झालेलं तुम्हाला मी दाखवते. पूर्ण वाहून गेलेलं म्हणजे खूप रोडच वाहून गेलेले. मी तुम्हाला दाखवत होत्या. आता पुढे येतीलच ते खाली नदी आहे त्या साईडला. इथे पण वाहून गेले खूप काही. आता तुम्हाला दाखवते. लँडस्लाईड पण खूप झाले. मला दाखवेल आमच्या हॉटेलच्या जिथे दाखवेल तुम्हाला. बघा मी सोलाना. आता आलो आम्ही सोलाना वेलीला थांबल्या. तर काय आता ॲक्टिव्हिटी करायची आहे का बघू. काय मग किती वाजता 4:30 वाजायला आलं. म्हणजे आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं असेल त्या लँडस्लाईड झालेली. तर पहिला ढगफुटी झालेली इथं तवा म्हणून मला दाखवत काय ॲक्टिव्हिटी करतो आम्ही. काय इथं थांबल्यावर तर मग थंडी जाम लागते तर काही समजत नाही. सगळी इथं बसल्यानं तुम्हाला दाखवतो. सगळी इथं आहे. आता बघू. आता आम्ही काही ॲक्टिव्हिटी करायची असेल नाही. बघत सगळा पुरामध्ये गेलेला ढगफुटीच्या
पूर्ण म्हणजे सगळा वाहून गेलेला यार, सगळा रस्ता वाहून गेलेला बघू शकता. आमच्या इथं पण हॉटेलच्या इथं पण आहे, तुम्हाला दाखवन मी थोड्या टायमात. आणि हे बघा किती हे झालेलं आहे, पूर्ण रस्ता अख्खा गेलेला खाली ह्याच्यानं. एवढा सगळा रस्ता वाहून गेलेला त्या पुरामुळं. अजून तिकडं पण तिथं तर डेंजरच आहे. आता आम्ही पोचलो हॉटेलवर. आणखी टाईम किती वाजला असं मला माहित नाही अजून. हे नाच. आता रूममध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवत आहो. आज रातची वाटतं पोरा मज्जा करतील, बघू कळ त्यांचं त्या, मग तुम्हाला दाखवत आहो. आमचं जेवण झाले आता. इथं सगळी बसले, इथं बसले एवढी थंडी जाऊन नाही, अजून काही थंडी कमी होत नाही. जामच म्हणजे खूपच थंडी आहे. स्वेटर घालून पण काही नाही होत. पण सकाळी व्ह्यू खूप छान दिसतो इथून. बर्फांचे डोंगर दिसतात खूप जास्त, मस्त दिसतं इथून समोरून. तुम्हाला सकाळी दाखवेन मी. तर आता बघू काय एन्जॉयमेंट आहे का नाही तर मग एंड करेन ब्लॉग. मग उद्याचा वेगळा ब्लॉग